सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, पॉलिमॉर्फिझम आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे. याआधी सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या कशाच्या, पॉइंटर्सच्या. हे पहा, युनिट नंबर आपला फोर्थ युनिट नंबर सुरू आहे, पॉइंटर अँड पॉलिमॉर्फिझम इन C++. त्यातला पॉइंटरचे कन्सेप्ट सर्व आपले झालेले आहेत. जे काही त्याच्यावरचे आणखीन प्रोग्राम्स आहेत ते मी लास्टला सांगून देतो. या युनिटच्या लास्टला इम्पॉर्टंट प्रोग्राम म्हणून आणखीन एक व्हिडिओ येईल. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट प्रोग्राम याच्यातले सांगून देतो, कोणते कोणते काय काय. आपल्याला खूप सारे याच्यात प्रोग्राम्स बघायचे, पॉइंटर टू स्ट्रिंग वाले. त्याच्यानंतर स्ट्रिंगला रिव्हर्स कसं करायचं, स्ट्रिंग वरती कसे ऑपरेशन्स परफॉर्म होतात, स्ट्रिंग कॉपी, स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन्स वगैरे, हे सर्व गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत प्रोग्राम थ्रू. मग त्याचे प्रोग्राम आपल्याला बघायचे आहेत केव्हा, जेव्हा हा पूर्ण युनिट संपेन का, तेव्हा मी IMP क्वेश्चन्सचा एक व्हिडिओ टाकतो आणि त्याच्यानंतर मी IMP प्रोग्राम्सचा सुद्धा एक व्हिडिओ टाकतो. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगून देईन. तर आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की आपलं हे इतकं झालेलं आहे. काय, पॉइंटर्स, हे सर्व गोष्टी. एक राहिलेला आहे पॉइंटर इन डिराइव्ड क्लास. हे बी आपण बघून घेऊ. आजच्या लेक्चरमध्ये आपण पॉलिमॉर्फिझम बघणार आहोत. इंट्रोडक्शन टू पॉलिमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझमचे टाइप्स कोणते कोणते आहेत ते बघणार आहोत. फक्त पॉलिमॉर्फिझमचे टाइप्स आणि ते इंट्रोडक्शन आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. त्याच्यानंतर कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम, रन टाइम पॉलिमॉर्फिझम, हे दोन्ही पॉलिमॉर्फिझम्स काय राहतात हे त्याच्या नेक्स्ट लेक्चर्स मध्ये आपण बघूया. सो चला तर आपण पॉलिमॉर्फिझमचं इंट्रोडक्शन घेऊया. हे पहा, पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय मित्रांनो, ॲबिलिटी टू टेक मोर दॅन वन फॉर्म इज नोन ॲज पॉलिमॉर्फिझम. म्हणजेच एकापेक्षा जास्त फॉर्म घेणे ही ॲबिलिटी असणे, त्याला पॉलिमॉर्फिझम म्हणतात. आता मित्रांनो मला सांगा, एक एक्झाम्पल देतो तुम्हाला रिअल लाईफचं. एक स्त्री ही कुणाची तरी आई असते. त्यानंतर एक स्त्री ही कुणाची तरी लेक असते, कुणाची तरी मुलगी असते. किंवा एक स्त्री एखाद्या ऑफिसमध्ये जर काम करत असेल तर ती तिथली एम्प्लॉई असेल, ती स्त्री तिथली एम्प्लॉई असेल. मग मित्रांनो मला सांगा, स्त्री तर एकच आहे, ती वुमन एकच आहे, पण तिचे रूप वेगवेगळे आहेत. तिचे रूप वेगवेगळे आहेत. म्हणजेच ती कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी बहीण आहे, कुणाची तरी लेक आहे आणि कुण्या तरी ऑफिसची ती एम्प्लॉई आहे. मग मित्रांनो मला सांगा, एकच स्त्री आहे आणि तिचे मल्टिपल फॉर्म्स आहेत. कोणते कोणते? ती आई आहे, ती लेक पण आहे, ती कुणाची तरी बहीण आहे आणि ती कुणाची तरी एम्प्लॉई आहे कुण्या तरी कंपनीची. मग मित्रांनो मला सांगा, स्त्री तर एकच आहे ना, ती व्यक्ती एक आहे, पण त्याचे मल्टिपल फॉर्म्स आहेत. आता तुम्हाला आणखीन एक रिअल लाईफचं एक्झाम्पल देतो. तुमचं पाणी मित्रांनो, तुमचं वॉटर वेपर असतात, तुमचा आईस असतो आणि तुमचं वॉटर वेपर, तुमचं आईस आणि तुमचे क्लाउड. आता मित्रांनो मला सांगा, वॉटर वेपर मध्ये वॉटर आहे का नाही हे आज सांगू शकतात. वॉटरचा हा एक काय फॉर्म आहे, लिक्विड फॉर्म. त्यानंतर गॅसियस फॉर्म असतो वॉटरचा आणि त्यानंतर सॉलिड फॉर्म असतो. हा सॉलिड फॉर्म आहे वॉटरचाच. आईस हा काय आहे, सॉलिड फॉर्म आहे वॉटरचा. आणि क्लाउड काय आहे, गॅसियस फॉर्म आहे वॉटरचा. हा वॉटर वेपर हा सुद्धा गॅसियस फॉर्म आहे आणि लिक्विड फॉर्म पण असतो वॉटरचा, पाणी. मग मित्रांनो मला सांगा, या वॉटर एकच आहे, पण मित्रांनो त्याचे फॉर्म्स वेगवेगळे आहेत. ते वेपर पण असतो, तो सॉलिड पण, आईस पण असतो, वॉटर क्यूब पण असू शकते आणि त्याच्यानंतर तो क्लाउड पण असू शकतो आणि एअर पण असू शकते. मग मित्रांनो मला सांगा, वॉटर तर तुमचा एकच होता, त्याचे मल्टिपल फॉर्म्स होते, मेनी फॉर्म्स. तसंच पॉलिमॉर्फिझम मध्ये सुद्धा तेच गोष्टी आहेत. द ॲबिलिटी टू टेक मोर दॅन वन फॉर्म इज नोन ॲज पॉलिमॉर्फिझम. आता मित्रांनो, मार्वल्स तुम्ही बघत असताना त्यातला एक कॅरेक्टर आहे ब्रूस बॅनर नावाचा. तो कशामध्ये फॉर्म होतो, तो हल्क बनू शकतो. ब्रूस बॅनर हा त्याचा फॉर्म घेऊ शकतो, त्याचा हल्क बनू शकतो, तो वेगळा फॉर्म धारण करू शकतो, म्हणजे वेगळा रूप. मग मित्रांनो इथं पण तुमचं पॉलिमॉर्फिझम वर्क होतं. म्हणजे काय, द ॲबिलिटी टू टेक मोर दॅन वन फॉर्म इज नोन ॲज पॉलिमॉर्फिझम.
आणि पॉलिमॉर्फिझम हा काय आहे, एक ग्रीक वर्ड आहे. ग्रीक वर्ड म्हणजे ग्रीक ही लँग्वेज आहे मित्रांनो, एन्शंट लँग्वेज आहे युरोपियन्सची. तर ती ग्रीक वर्ड आहे पॉलिमॉर्फिझम. हा आपल्या इकडला वर्ड नाही, इंडियन वर्ड नाही, हा ग्रीक वर्ड आहे. मग त्या ग्रीक वर्डचं बघा, ग्रीक वर्ड मध्ये बघा त्यामध्ये नुसतं पॉली वेगळा आणि मॉर्फिझम वेगळा बघा. द मिनिंग ऑफ पॉली इज मेनी. पॉलीचा मिनिंग काय आहे, मेनी. पॉली म्हणजे मेनी म्हणजे मल्टिपल, आणि मॉर्फिझमचा मिनिंग काय आहे, फॉर्म्स. मेनी फॉर्म्स. पॉलिमॉर्फिझम मीन्स मेनी फॉर्म्स. पहा, पॉलीचा अर्थ मेनी. आता मित्रांनो तुम्ही कशाला आहात, पॉलिटेक्निकला आहात. पॉली म्हणजे मेनी आणि टेक्निक्स म्हणजे मल्टिपल टेक्निक्स असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तुम्ही पॉलिटेक्निकला तुम्ही आहात. मग मित्रांनो पॉलिटेक्निकला तुम्ही का म्हणून ऍडमिशन घेतलं, तुम्ही 11th-12th ला का म्हणून घेतला नाही, कारण की तुम्हाला तिथे टेक्निक शिकाय भेटतात. C++, जावा ह्यांच्यासारख्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस तुम्हाला त्याच्यामध्ये शिकाय भेटतात आधीच. नसता मग तुम्ही 11th-12th मध्ये गेला असतात तर तुम्हाला तेच बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री वगैरे ते सर्व गोष्टी शिकावं लागल्या असत्या. पण मित्रांनो पॉलिटेक्निक म्हणजे पॉली म्हणजेच मेनी म्हणजे मल्टिपल आणि मॉर्फिझम मीन्स फॉर्म. ह्याचे तुकडे पाडले मी. पॉली म्हणजे मेनी आणि मॉर्फिझम म्हणजे फॉर्म्स. मॉर्फिझम मीन्स फॉर्म्स. टोटली पॉलिमॉर्फिझम याचा मिनिंग काय आहे, मेनी फॉर्म्स म्हणजे ॲबिलिटी टू टेक मोर दॅन वन फॉर्म इज नोन ॲज पॉलिमॉर्फिझम. समजलं, एकापेक्षा जास्त फॉर्म धारण करणे ही ॲबिलिटी. आता मित्रांनो तुम्ही म्हणता सर याचा यूज प्रोग्रामिंग मध्ये कसा, नेमकं कसं वापरलं गेलेलं आहे ह्याला, तर मित्रांनो ह्याचा यूज आपल्याला फंक्शन थ्रू वापरला जाणार आहे. फंक्शन थ्रू. आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. ऍडिशन नावाचं फंक्शन आहे. इथं पहा, ऍड नावाचं फंक्शन आहे. ADD ऍड नावाचं फंक्शन आहे. मित्रांनो हा ऍडिशन मला सांगा, हा ऍडिशन इंटिजर नंबरची पण ऍडिशन करेन, त्यानंतर फ्लोटिंग नंबरची पण ऍडिशन करू शकते, आणि त्यानंतर डेसिमल नंबर म्हणजेच तुमचे फ्लोटिंग नंबर झाले, आणि त्याच्यानंतर आणखीन काय पॉइंटर्सची पण ऍडिशन करू शकेन. मग मित्रांनो हा एक काय आहे, फंक्शन आहे ऍड नावाचा. मग मित्रांनो आणखीन एक सेम नावाचाच फंक्शन असेल ऍड नावाचा, आणि आणखीन एक सेम नावाचाच फंक्शन असेल ऍड नावाचा, तो पण काय करू शकेन, हे ऑपरेशन परफॉर्म करू शकेन. पण मित्रांनो तुम्हाला माहिती, एकाच सेम नेम फंक्शनचं जमत नाही आपल्याला प्रोग्राम मध्ये. जर ह्याचं पण नाव ऍड असन आणि ह्याचं पण नाव ऍड असन तर सेम नेम जमत नाही. सेम नेम केव्हा जमणार, जेव्हा आपण पॉलिमॉर्फिझम यूज करता तेव्हा. आता पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, द ॲबिलिटी टू टेक मोर दॅन वन फॉर्म. म्हणजे आई, आता स्त्री काय होती, एकच होती, पण तिचे मल्टिपल फॉर्म्स होते. ती आई होती, ती लेक होती, आणि ती कुणाची तरी एम्प्लॉई होती. मग मित्रांनो तसंच ऍडचे पण मल्टिपल फॉर्म असू शकतात. म्हणजे ऍड हा नाव सिमिलरली ठेवू शकतो आपण केव्हा, जेव्हा त्याचे मल्टिपल फॉर्म्स ते धारण करेन तेव्हा. म्हणजे ह्या ऍडचा, ह्या ब्लॅक कलरच्या ऍडचा हे काय करीन, इंटिजरचे ऍडिशन करीन, म्हणजे A+B इंटिजर नंबरचे ऍडिशन करीन. आणि हा खाल्ला ऍड, हा तुमचा फ्लोटिंग नंबरचा ऍडिशन करीन. मग हे तुमचे वेगवेगळे झाला, हा ऍड वेगळा झाला, हा ऍड फंक्शन वेगळा झाला का नाही. हा फ्लोटिंग आणि पॉइंटर नंबरचं ऍडिशन हे खाल्ला ऍड करत आहे. म्हणजे मला सांगायचं काय आहे मित्रांनो, नेम तुमचे सारखे असू शकतात, फंक्शनचे नेम तुमचे सारखे असू शकतात, पण त्याचे काम वेगळे असू शकतात. फंक्शन नेम आर सेम बट इज आर्ग्युमेंट्स आर डिफरंट. म्हणजे त्यांची करायची कामं वेगवेगळे असू शकतात. आता मित्रांनो एक तुम्हाला इंग्लिश ग्रामर मध्ये एक कन्सेप्ट असेल, होमोजिनियस का हेट्रोजिनियस काहीतरी असं त्याचं नाव आहे, नाही होमोफोन्स का असं काहीतरी नाव आहे. ते तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तर त्याच्यामध्ये काय आहे मित्रांनो, एकाच नावाचे सिमिलर तुमचे एकच स्पेलिंग असते. स्पेलिंग तर तुमची एकच राहणार, पण त्याचं मिनिंग डिफरंट राहणार. सपोज ऍड ही स्पेलिंग आहे, ही स्पेलिंग तर एकच आहे, पण ऍडचा जर दुसरीकडे बघितलं तर अर्थ वेगळा, दुसऱ्या सेंटेन्स सोबत वापरलं तर अर्थ वेगळा, असं होतंय मित्रांनो. मग ऍडचा जर पहिल्या सेंटेन्स सोबत वापरलं तर त्याचा अर्थ वेगळा होतोय, दुसऱ्या सेंटेन्स सोबत वापरला तर त्याचा मिनिंग वेगळा होतोय. मग मित्रांनो मला सांगा, ऍड हा सेमच आहे, सेम स्पेलिंग आहे ऍडची, ADD ऍड, पण त्याचे मिनिंग डिफरंट आहेत. तसंच फंक्शन एकच असणार,
पण त्याचं मिनिंग डिफरंट असणार, त्याचे काम डिफरंट असणार, त्याचे वर्क डिफरंट असणार ह्या पॉलिमॉर्फिझम मध्ये. समजत आहे का मी काय म्हणत आहे? आता पहा मित्रांनो, पॉलिमॉर्फिझमचे किती टाइप्स आहेत ते बघूया आपण. कोणकोणते टाइप्स आहेत पॉलिमॉर्फिझमचे? एक तर तुमचा कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम आणि एक तर तुमचा रन टाइम पॉलिमॉर्फिझम. ते तुम्हाला या डायग्राम थ्रू तुम्हाला समजून सांगतो. हे पहा, टाइप्स ऑफ पॉलिमॉर्फिझम बघा. याच्यामध्ये पॉलिमॉर्फिझमचे दोन प्रकार पडतात. एक तर तुमचा कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम आणि एक तुमचा रन टाइम पॉलिमॉर्फिझम. कंपाईल टाइम म्हणजे जेव्हा तुम्ही प्रोग्राम कंपाईल करता तेव्हा, आणि रन टाइम म्हणजे तो जेव्हा तुमचा प्रोग्राम रन करत असतो तेव्हा. समजत आहे का मी काय म्हणत आहे ते? कंपाईल टाइम म्हणजे जेव्हा तुम्ही प्रोग्राम लिहित आहात त्यावेळेसची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही ऍडिशनचा प्रोग्राम लिहित आहात, तुम्ही काही चेंजेस करायचे तर तुम्ही करू शकता. आणि रन टाइम म्हणजे जेव्हा तुम्ही ऍडिशनला इनपुट देता, जेव्हा तुम्ही आउटपुट स्क्रीन, ती ब्लॅक स्क्रीन जी दिसते आपल्याला, मी प्रोग्राम रन केला जी ब्लॅक स्क्रीन दिसते, तेव्हा मी जो इनपुट देते तो मी काय करत आहे? रन टाइम इनपुट देत आहे, त्याला रन टाइम इनपुट देत आहे. मग कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम मध्ये आणखीन दोन टाइप्स पडतात. कोणते कोणते? एक तर तुमचं फंक्शन ओव्हरलोडिंग आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग. म्हणजे फंक्शनला ओव्हरलोड कसं केलं जातं आणि ऑपरेटर्सला कसं ओव्हरलोड केलं जातं. तुमचं ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे ऑपरेटर्सला ओव्हरलोड कसं केलं जातं. हे ओव्हरलोडिंग कन्सेप्ट आपल्याला बघायचं आहे डिटेलमध्ये, टेन्शन घेऊ नका. हा प्रत्येक कन्सेप्ट एक 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 आपण बघणार आहोत. आणि इकडे रन टाइम पॉलिमॉर्फिझम मध्ये काय येतो? तुमचा व्हर्च्युअल फंक्शन येतो. आता व्हर्च्युअल फंक्शन बी आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. केव्हा? प्रत्येक ह्याच्यावरती एक लेक्चर येणार, त्याच्यामध्ये हे एक्सप्लेन करून सांगणार, ह्याच्यावरती एक लेक्चर येणार, ह्याच्यावरती एक लेक्चर येणार, ह्याच्यावरती एक लेक्चर येणार, असे खूप सारे लेक्चर्स एकावरती येणार. फक्त मित्रांनो तुम्हाला एवढं समजलं का? पॉलिमॉर्फिझमची जर तुम्हाला डेफिनेशन विचारली तर त्या ठिकाणी तुम्ही एवढी डेफिनेशन लिहून यायची. हे टाइप्स बी लिहून येऊ शकतात. 2 मार्कासाठी डेफिनेशन आणि टाइप विचारू शकतात. हे त्याचे 2 मेन टाइप्स आहेत आणि हे त्याचे सब टाइप्स आहेत. फंक्शन ओव्हरलोडिंग, ऑपरेटर ओव्हरलोडिंग आणि व्हर्च्युअल फंक्शन. हे कशात येतात? फंक्शन ओव्हरलोडिंग आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग हे तुमचं कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम मध्ये येतात आणि रन टाइम पॉलिमॉर्फिझम मध्ये व्हर्च्युअल ओव्हरलोडिंग येतात. समजलं? ॲबिलिटी टू टेक मोर दॅन वन फॉर्म इज नोन ॲज पॉलिमॉर्फिझम. म्हणजे एकापेक्षा जास्त फॉर्म धारण करणे त्याला पॉलिमॉर्फिझम असं म्हटलं जातं. मित्रांनो तुम्ही तुमच्या लहानपणी एक कार्टून बघितलं असेल तुम्ही, मला माहित नाही तुम्ही ते बघितलं असेल का नाही, पण त्या कार्टूनचं नाव आहे बेन 10 नावाचं कार्टून आहे. त्यातला तो जो कॅरेक्टर आहे तो काय करतो? मल्टिपल फॉर्म्स धारण करू शकतो. म्हणजे मल्टिपल तो एलियन्स टाइप असं काहीतरी बनू शकतो. त्याच्याकडे खूप सारे ऑप्शन्स राहतात. ते कोणतं पण एलियन बनू शकतो एका काही टाइम स्लॅश साठी तो एलियन बनू शकतो. मग मित्रांनो मला सांगा, तो बेन 10 जो काही तो कॅरेक्टर आहे बेन नावाचा, तो कॅरेक्टर मल्टिपल फॉर्म्स धारण करू शकतो त्याची. हा पण फॉर्म धारण करू शकतो, हा पण आणि हा पण. मग मित्रांनो मला सांगा, इथं पण तुमचं काय होत आहे? पॉलिमॉर्फिझम. एकच व्यक्ती मल्टिपल फॉर्म्स तुमचे धारण करू शकतो. तसंच इथं C++ लँग्वेज मध्ये एकच फंक्शन, कोणता पण एकच फंक्शन मल्टिपल त्याचे वर्क्स करू शकतो. हा फंक्शन हा पण वर्क करणार, हा पण वर्क करणार. ते तुम्हाला डिटेलमध्ये कळून जाईल जेव्हा आपण प्रोग्राम बघता तेव्हा कोणता फंक्शन म्हणत आहे मी, काय म्हणत आहे. पहा, above figure show compile time polymorphism contain फंक्शन ओव्हरलोडिंग अँड ऑपरेटर ओव्हरलोडिंग. कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम मध्ये 2 टाइप्स आहेत त्याचे, एक फंक्शन ओव्हरलोडिंग तुमचा आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग तुमचा. आणि खाली त्याच्या रन टाइम पॉलिमॉर्फिझम मध्ये काय आहे? रन टाइम पॉलिमॉर्फिझम कंटेन व्हर्च्युअल फंक्शन आणि रन टाइम पॉलिमॉर्फिझम मध्ये व्हर्च्युअल फंक्शन तुमचा येतो. समजलं? पहा, डायग्राम तुमची लर्न असू द्या, डायग्राम तुम्हाला माहिती असू द्या. पॉलिमॉर्फिझम त्याचे 2 टाइप्स, कंपाईल टाइम आणि रन टाइम. आणि कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझमचे 2 टाइप्स, एक तर तुमचा फंक्शन ओव्हरलोडिंग आणि एक तर तुमचा ऑपरेटर ओव्हरलोडिंग. समजलं? आणि रन टाइमचे सुद्धा एकच टाइप. रन टाइम मध्ये काय येतो? तुमचा व्हर्च्युअल फंक्शन येतो, व्हर्च्युअल फंक्शन. समजलं? हे काय आहे आपल्याला डिटेलमध्ये बघायचंय. फंक्शन ओव्हरलोडिंग काय आहे, ऑपरेटर ओव्हरलोडिंग काय आहे, व्हर्च्युअल फंक्शन काय आहे, रन टाइम, कंपाईल टाइम हे आपल्याला बघायचं आहे. हे पहा, कंपाईल टाइम, रन टाइम ह्याच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये बघायचं आहे. फंक्शन ओव्हरलोडिंग, ऑपरेटर ओव्हरलोडिंग, खूप साऱ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत, पण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. कारण की मी जर ह्या लेक्चर मध्ये बघितलं तुमचा लेक्चर खूप लेंदी होईल, कारण की आपल्याला प्रोग्राम पण घ्यायचा आहे त्याचा, तुमचा फंक्शन ओव्हरलोडिंगचा प्रोग्राम पण घ्यायचा आहे. म्हणून आता नेक्स्ट लेक्चर मध्ये जे काय आहे ते बघूया.
सो इथपर्यंत तुम्हाला समजलं, इथपर्यंत कन्सेप्ट आपले झालेले आहेत पॉइंटर टू ऑब्जेक्ट. टेन्शन घेऊ नका, मी तो सुद्धा तुमचा हे कव्हर करतो, काय ते तुमचा डिराइव्ड क्लासमध्ये तुमचा कसा पॉइंटर यूज करायचा त्याच्यावरती आहे क्वेश्चन. हे पहा, वर जर बघितलं तर डिराइव्ड क्लासमध्ये तुमचा पॉइंटर कसा यूज करायचा त्याच्यावरती आहे. काही नाही मित्रांनो, खूप सोपं आहे. मला तर वाटतं हे तुमच्यावरती सोडून द्यावं हा टॉपिक. तरी तुम्हाला नाही समजला तर कमेंटमध्ये सांगा मला. मी काय करतो, हा टॉपिक घेत नाही आता. कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा की घ्यायचा आहे का नाही हा टॉपिक. तुम्हाला जर समजला नसेल तर मी घेतो, पण तुम्हाला जर हे सर्व गोष्टी समजल्या असतील तर हे समजायला काहीच अडचण येणार नाही. सो होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर पीजी डिप्लोमा अकॅडमीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. फ्री एज्युकेशन आपण प्रोव्हाइड करतो युट्यूब चॅनलवरती, त्याचा सर्वजणांनी लाभ घ्या. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.